गुरुवारी येईन 2 दिवसांनी येणार. आज मी तर डान्स करणार मस्त. गाइस एन्जॉय. बायको नाही मस्त एन्जॉय करणार. नुसता फोनवर राहील नुसता. गुड मॉर्निंग गाइस. आता सकाळचे 8 वाजले. मला थोडं जाम झाला सर्दीने. त्यामुळे कंटिन्यू शिंका येतं. सर्दी खूप जाम झाली त्यामुळे. तर आज आहे मंगळवार. तर आज नॉर्मल ऑफिससाठी आहे. आणि अजून एक आज आहे सोनल जाते तिच्या घरी, मम्मीच्या घरी. तर सोनल आता आज संध्याकाळपासून नसेल, 1-2-3 दिवस नंतर. पुढे पण तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते कळलंच तुम्हाला व्हिडिओमध्ये. तर आज तर जाईल सोनल आणि 2-3 दिवसानंतर शुक्रवारपर्यंत तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे. म्हणजे कळेल तुम्हाला व्हिडिओमध्ये, रोजच्या डेलीमध्ये. तर चला मी तयार होतो, तोपर्यंत आंघोळ वगैरे करून घेतो, फ्रेश होतो, मग भेटूया. आज वॉकला नाही जात आहे. आज मला तब्येत खूप फेकणं वाटत आहे त्यामुळे. तर मी आज संध्याकाळी बरं वाटलं तर मी आज जाईन. आणि मला बोलायलाच होत नाही, सर्दी खूप जाम झालं आहे, खूप त्रास होतो. तर चला मी फ्रेश होऊन येतो, माझं आवरून येतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर गाईज बघा, इथे मम्मी चाय ओतून देते आणि बायकोची आंघोळ वगैरे झाले रेडी. मी पण जातो आता आंघोळीला चाय पिऊन. जरा चाय दिली की झोप राहील त्यासाठी. मम्मी इथे चाय होते बाहेर. तर काहीच रेडी झालेलो आहे मी. आणि बघा इथे सोनल पण रेडी झाली आहे. पण सोनल आता आजपासून नसणार आहे, 2 दिवस चालली आहे. बघा कशी हसते बघा ती. बघा गुरुवारी येईन ना, मी बोललो गुरुवारी येईन 2 दिवसांनी येणार. आज मी तर डान्स करणार मस्त. गाइस एन्जॉय. बायको नाही मस्त एन्जॉय करणार. नुसता फोनवर राहील नुसता फोनवर राहील नुसता. बस म्हणजे कोण ओरडायला नाही. रात्री पण लेट झोपा. बस नाही रात्री लवकर झोपणार. हा ते समजेल मला. ते अपडेट करेल मी. नंतर तुला फोन आला की चेक करणार मी किती तास फोन वापरला असतो कशामध्ये. ठीक आहे चालेल. तर गाईस चला आम्ही निघतो आता. भेटू संध्याकाळी. तेव्हा ही नसेल, मी असेल आणि मम्मी. तर चला भेटूया संध्याकाळी. तर गाईस संध्याकाळ झाली आहे, घरी आलेलो आहे आणि मम्मीचा मिक्सर जे चालतोय हे बघा. मम्मी ते मिक्सर लावते आणि ते भेळची तयारी झाली आहे. आणि की आज सोनल नाही, मी आणि मम्मीच आहे. तर आम्ही भेळच बनवतो छोटीशी, थोड्या ह्याच्यात मध्ये होऊन जाईल. आणि माझी सर्दी काय बरी नाही आली, थोडं होतं मध्ये. तर त्यामुळे तर भेळ खाऊन झोपणार मी. जास्त काय नाही, आता भेळच खाऊन झोपेन. कारण की जेवण तर काय करणार नाही मम्मी. आम्ही भेळच दोघं जणच आहोत, तर भेळच खाऊन आम्ही हे करू. तर चला मम्मीची भेळची प्रिपरेशन बघू. त्या दिवशी तुम्ही बघितली जात. आज पण थोडी भेळ, कारण की रात्रीचं मी असं स्नॅक्स थोडं टाईप खातो आणि झोपून जातो, कारण की जास्त खाण्याचा अर्थ नाही त्यामुळे. तर भेळची बघा तयारी सगळी झालेली आहे. इथे बटाटे वगैरे चालू आहेत आणि मम्मी तिथे हे लावते. हे बघा इथे मम्मी इथे हे लावते, गुळाची चटणी लावते, खजूर चटणी. आता झाल्यावर रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की कशी बनते ते. तर बघितली तर आहे तुम्ही, पण तरी पण आता ही परत बघा. थोडी क्वांटिटीमध्ये बनवणार, जास्त नाही बनवणार मी. तर चला मेकिंग बघूया. गाइस भेळ रेडी आहे. मम्मी इथे खाते भेळ. इथे मी भेळ रेडी झालेली आहे. आता भेळ खाऊन घेतो, मग भेटूया. तर गाइस मी वरती आलेलो आहे, झोपायची तयारी करतो आता. तर मी आज एकटाच आहे झोपायला आणि सोनल पण नाही. सोनल मम्मीकडे गेली 2 दिवसासाठी. आणि मग शुक्रवारी आम्ही बाहेर जाणार आहोत. ते तुम्हाला कळेलच कुठे जाणार होते, ते आम्ही सांगूच तुम्हाला. बट शुक्रवारी आम्ही बाहेर जाणार आहोत सगळे तिघही. पप्पा नसतील, पप्पा नाही येणार, पण आम्ही असू, आम्ही तिघही जाऊ. तर तुम्हाला दाखवेन, तो पण ब्लॉग येईल तुम्हाला. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो, कारण की काही शूट जास्त करता नाही आलं मला, कारण की आजचा दिवस तर नॉर्मलच गेला आहे आणि ऑफिसचा डे होता, मग काहीच नव्हतं. तर चला भेटूया उद्या. आणि उद्या ब्लॉग नक्की बघा. आज तर काय मागे सोनल नाही, कोणच नाही, मी एकटाच आहे. तर हा एवढा ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मी जातो झोपायला, तुम्ही पण झोपा. या ब्लॉग बघा पूर्ण,
झोपा. आता तर मी रात्र आहे म्हणून बोलतोय, बट झोपा. मी आज वॉकला गेलो नव्हतो, आज मी काहीच नाही केलंय माझ्या वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये. बट उद्या मी नक्की ट्राय करतो, कारण मला सकाळी आज तब्येत थोडी बरी नव्हती, सर्दी खोकला होता, त्यामुळे मला जाऊ नाही शकलो. तर चला भेटूया उद्या. बाय.